नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा करण्यात आली आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफी टप्प्याटप्प्याने देण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांसाठी 56 लाख शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026मध्ये या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी जवळपास 36,585 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले. आतापर्यंत मित्रांनो 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली असून त्यांचं जेवढं कर्ज होतं तेवढं पैसे त्यांच्या अकाउंटवर महाराष्ट्र शासनातर्फे जमा करण्यात आलेले आणि त्यासाठी 5,029 कोटी रुपये अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले मित्रांनो. आणि या शेतकऱ्यांना लगेच नवीन कर्जासाठी ते अप्लाय करू शकतात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेली. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे, KYC केलेले आणि ज्यांचं यादीत नाव आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लगेच देण्यात येतो. आणि बरेचसे शेतकरी असे की त्यांना कर्जमाफीचा लाभसुद्धा मिळालेला आहे, त्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले. पण असे काही बरेचसे शेतकरी की अजून त्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव आलं पण त्यांनी KYC केलेली नाही, आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, त्यामुळं त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. आतापर्यंत जवळपास 11 लाख शेतकऱ्यांनी KYC केलेली आहे पण त्यांच्या खात्यावर जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आणि त्यांना लगेच ते नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र आहे. आणि असंही सरकारचं सांगण्यात आलं की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे झालेले म्हणजे त्यांचं पूर्ण कर्ज माफ झालेले अशा शेतकऱ्यांना एका दिवसात कर्ज दिलं पाहिजे. हा एक मोठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्यासाठी आहे. त्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांना नवीन कर्ज घ्यायचं आहे की ज्यांचं पूर्ण पहिलं कर्ज माफ झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जासाठी लगेच ते पात्र असू शकतात. पण त्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांचे अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या यादीत नाव आले नाही अशा शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात येईल. आतापर्यंत जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे आणि जवळपास 22 लाख शेतकऱ्यांचे ते अर्ज आहे सरकारकडून बाद करण्यात आलेले. म्हणजे त्यांच्या नावामध्ये काहीतरी त्रुटी आहे, त्यामुळं सरकारने हे अर्ज ज्या ज्या बँकेकडे पाठवलेले आहे त्यांच्या नावामध्ये आणि जी काही कर्ज रक्कम उचलली आहे त्यात तफावत असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. पण त्यांच्या नावात दुरुस्ती झाल्यानंतर किंवा ज्यांनी जी रक्कम उचलली त्या दुरुस्ती झाल्यानंतर त्यांनासुद्धा लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि नवीन कर्ज घेण्यासाठी ते पात्र झालेले. आतापर्यंत मित्रांनो या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत 2026मध्ये 56 लाख शेतकऱ्यासाठी कर्जमाफी देण्यात आली होती. त्यापैकी बरेचसे असे जे काही कर्मचारी राज्य शासनाचे खासदार, आमदार, मंत्री किंवा लोकप्रतिनिधी असतील ते लोक जनतेच्या माध्यमातून निवडून केलेले जे प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा असे जे काही इतर लोकप्रतिनिधी अशा कर्मचाऱ्यांना जवळपास 21 ते 22 लाख कर्मचारी यातून वगळलेले. ते निमशासकीय कर्मचारी असतील किंवा महामंडळाचे असतील, पतसंस्थेचे कर्मचारी असतील, कारखान्याचे जे काही कर्मचारी असतील किंवा संस्था महामंडळे अशा लोकांना या कर्जमाफीतून वगळलेले की ज्यांचं पेमेंट कमीत कमी 25,000 रुपये असेल अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आणि असे जवळपास 21,97,666 शेतकरी म्हणजे जवळपास 22 लाख शेतकरी या कर्जमाफीतून वगळलेले. आणि जे काही पात्र शेतकरी आहे जे या निकषात बसतात आणि त्यांचं या यादीत जर नाव आले नसेल, जे इन्कम टॅक्स भरत नसेल, अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांचं जर या कर्जमाफीची योजनेत नाव नसेल किंवा ते कुठल्याही महामंडळाचे कर्मचारी नसेल तर अशी व्यक्ती ही सहाय्यक निबंधाकडे कर्जमाफीबद्दल ते अर्ज करू शकते. त्यानंतर त्यांनासुद्धा कर्जमाफी देण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आलेले. त्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही की माझं यादीत नाव आलं नाही, मी कर्जमाफीत का बसत नाही, माझ्याकडे तर फक्त 2 लाख रुपये कर्ज आहे. पण या शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी मिळणार आहे आणि ही कर्जमाफी टप्प्याटप्प्याने देण्यात येत असल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्री स्वतः सांगितलेले की या महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास 80% शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे आणि उर्वरित 20% लोक आहे की त्यांच्या नावामध्ये काही त्रुटी असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते फॉर्म रिजेक्ट केलेले अशा शेतकऱ्यांचे अर्ज दुरुस्ती झाल्यानंतर त्यांनासुद्धा
कर्जमाफी देण्यात येईल आणि आतापर्यंत 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. त्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहे आणि जे नवीन कर्ज घेण्यासुद्धा पात्र झालेले आहे. त्यामुळे त्यांना असे सुद्धा निर्देश दिले आहे प्रत्येक बँकेला की ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेली आहे, कर्जमाफी पूर्ण त्यांची क्लिअर झालेली आहे, सरकारने त्यांच्या खात्यावर पैसा जमा केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन एक उभारी देण्यासाठी नवीन पीक कर्ज ताबडतोब एका दिवसाच्या आत देण्यात यावं असं सुद्धा निर्देश यांना दिलेले आहे. आणि आतापर्यंत जे काही 6,22,000 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे त्यांच्यासाठी सरकारनं 5,029 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज घेण्यास पात्र झालेले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत काही KYC कंप्लीट केलेली नाही, आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, अशा शेतकऱ्यांनी आपले सेवा किंवा CSC सेंटरवर जाऊन आधारीकरण करायला पाहिजे. KYC केली तरच लगेच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि कर्जची रक्कम जमा झाल्यानंतर ते नवीन कर्ज या ठिकाणी पात्र आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी KYC करणं जरुरी आहे. आणि ज्या शेतकऱ्यांसाठी अजून नाव आले त्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करणं, कारण टप्प्याटप्प्याने या शेतकऱ्यांना पूर्ण लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जास्तीत जास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. कारण ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांच्या खात्यावर सरकारकडून पैसे मिळाले ते लगेच एका दिवसात बँकेकडे अर्ज करू शकतात आणि नवीन पीक कर्ज घेऊ शकतात. धन्यवाद.